आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट आणि दाहक परिणाम आता कोकणातील जनजीवनावर जाणवू लागलाय। रत्नागिरी जिल्ह्यात कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांसमोर गंभीर आर्थिक संकट उभं ठाकलंय। केवळ गॅस दरवाढच नाही तर पुरवठा कमी झाल्यानं वडापाव स्टॉल, चायनीज सेंटर आणि लहान खानावळी चालवणं आता जिकिरीचं झालंय। खाद्यतेलाच्या गगनाला भिडलेल्या किमतींनी या आगीत तेल ओतण्याचं काम केलं असून वाढता खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसवणं व्यावसायिकांना पूर्णपणे अशक्य होत आहे। सध्या कोकणात पर्यटनाचा मुख्य हंगाम सुरू आहे, मात्र या वाढत्या महागाईचा फटका येणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला देखील बसण्याची दाट शक्यता आहे। ही विदारक परिस्थिती अशीच कायम राहिल्यास अनेक छोटे व्यवसाय कायमचे बंद पडण्याची भीती व्यक्त होती आहे। सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन महागाई नियंत्रणात आणावी अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून आर्तपणे केली जात आहे। कोकणच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला या महागाईमुळे मोठी खीळ बसण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात असून सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलंय। महायुद्धामुळे आपला सिलेंडर भेटत नाही आणि आता धंदा कसा करायचा आम्ही? आता सिलेंडरचे रेट पण वाढलेले आहेत। आता एक आधी दिवस आमचे दिवस जायला तर पुढे याच्या पुढे आम्ही हॉटेल बंद करायच्या वेळ आला मला बंद करायची। आता दर आहेत तुमचे ते सुद्धा वाढले। हो, तर वाढलेलं आहे। किती वाढले? मोठं सिलेंडर वाटतं 200 100 काहीतरी 70 का 50 असं वाढलेलं आहे। मिळत नाही आता ते पण मिळत नाही सिलेंडर आणि ब्लॅक मध्ये भेटत होतं ते पण आता बंद झालं। जेवण जर वाढवले नाही आम्ही जेवण वाढवले आता असं झालं तर मग सिलेंडर नाही तर काय जर वाढणार आणि काय आम्ही परिणाम म्हणजे आता या युद्धामुळे आम्हाला आता तेल पण वाढले, सिलेंडर वाढले म्हणजे सिलेंडर भेटत पण नाही आम्हाला। भरपूर आता कठीण झालाय धंदा करायला। तसंच भाडा आलाय, नोकर पगार आलाय, त्याच्यामुळे आम्हाला लय त्रास झालेला आहे। याच्यासाठी सरकारने काहीतरी याच्यावर निर्णय घेऊन आम्हाला काहीतरी हे करा। दर वाढले का? दर पण वाढलेत आणि आम्ही काय दर वाढवलेले नाही। दर वाढवले की गिराकींना काय परवडणार नाहीत, त्याच्यामुळे गिराक पण कट होणार दर वाढवले की। त्याच्यासाठी सरकारने काहीतरी याच्यावर निर्णय घ्यायचा, लोक ते सुधारलं नाही तर आम्हाला हे धंदा बंद करावा लागणार। असा या परिस्थितीवर आलेला आहे आमचा सर्व धंदा, म्हणून याच्यावर काहीतरी तोडगे काढायला पाहिजे सरकारने। सिलेंडरचा सुरळीत पुरवठा कंपनीकडून चालू आहे, आपल्याकडेही साठा आहे आणि भारत सरकारही योग्य ती काळजी घेत आहे। LPG इम्पोर्ट कमी पडणार नाही यासाठी सरकारकडून उपाययोजना चालू आहेत। मी सर्व LPG ग्राहकांना असे आव्हान करीन की सिलेंडरचं पॅनिक बुकिंग करण्याची गरज नाही आहे। आपल्या तालुक्यामध्ये सुरळीत सप्लाय चालू आहे आणि सगळं काही नॉर्मल आहे। व्यावसायिक सिलेंडर देखील आमच्याकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत, त्याच्यामुळे अफवांवरती जनतेने विश्वास ठेवू नये असं मी ह्या निमित्ताने आवाहन करेन।